राणीच्या भोसल्यान ती राजेशाही असलेला हा किल्ला आपल्या निदर्शनास येतोय। आपण दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत आलेलो होतो। आता दुसऱ्या प्रवेशद्वारानंतर आपण आतल्या वेगळे अवशेष आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघू शकता ह्या किल्ल्याचा हा दुसरा मजला, त्याच्यावर तिसरा मजला आहे। हा संपूर्ण भाग आहे हा दुसऱ्या मजल्याचा भाग आहे आणि हा वरचा दिसतो तो तिसरा मजला। आणि इथून एक आतमध्ये भुयार दिसते। हे भुयार कदाचित कुठच्या तरी किल्ल्यावर किंवा चंद्रपूर किंवा नागपूरपर्यंत पण गेलेले असेल। हे आपण वेगवेगळ्या आतमध्ये रूम बघू शकतो, अशा प्रकारच्या खोल्या आणि अशा प्रकारचे एंट्रीज आतमध्ये आहेत। ह्याच्यानंतर हा आपलं तिसरं प्रवेशद्वार। या तिसऱ्या प्रवेशद्वारामधून हे आपण अवशेष बघू शकता की पुरातन काळातील हे अवशेष स्थापत्यकलेचा उत्कृष्ट असा नमुना इथे आपण बघू शकतो या किल्ल्याच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे हा लाकडी कळीचा मोठा दरवाजा, त्याच्यानंतर परत इथे पहारेकऱ्यांच्या खोल्या आपण बघू शकतो। आणि अशा प्रकारे आपण आता वरच्या मजल्यावर चाललेलो आहोत। या ठिकाणी पहारेकऱ्यांसाठी असलेल्या खोल्या आणि हा वरचा मजला आणि या तिसऱ्या मजल्यानंतर आपण बघू शकता की प्रसिद्ध असलेली हे राणीचं न्हाणीघर। ह्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आपण समोर बघू शकतो। सुंदर असा ढासळत चाललेला हा किल्ला भविष्यात पुरातत्व विभागाने लक्ष घालून डागडुगी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। सुंदर असा हा आतील भाग आणि त्यानंतर आम्ही चाललोत वरच्या मजल्यावर आणि हा बुरुज ह्या किल्ल्याचा। इथे हा एक बुरुज आपण पाहू शकता। ह्या बुरुजावरून आपल्याला हे खामगाव गाव दिसतं। बाकी किल्ला हा असा आपण बघू शकतो। जवळजवळ 15 ते 20 फुटाची भिंत आणि तटबंदी असलेला ह्या किल्ल्याबाबत इथे राहणाऱ्या रहिवासी यांना विचारलं असता काहीच माहिती मिळू शकली नाही, परंतु गुगलच्या माध्यमातून ही माहिती मिळून आपल्यासमोर ती माहिती आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे। इथून आपण हा गाव बघू शकतो। मित्र हो, माझे मित्र डॉक्टर हाशमी खामगाव यांनी हा किल्ला मला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। अत्यंत सुंदर असा हा किल्ला आम्ही त्यांच्यामुळे बघू शकलो। भविष्यात हा किल्ला वाचवणं ही काळाची गरज आहे। मला या ठिकाणी मदत केलेले, आपलं नाव सर? सलमान यांचाही मी आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर संजीव लिंगवत, महाराष्ट्राचे पर्यटन व सांस्कृतिक विभाग महावर्ष समिती सिंधुदुर्ग सदस्य आणि जनसेवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष यांनी जवळजवळ 200पेक्षा जास्त किल्ले बघितले आहेत आणि हा एक पुढचा किल्ला दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे। इथेच थांबतो, पुन्हा भेटूया। जय हिंद। किल्ल्याचे बुरुज, उत्कृष्ट नजराणा आणि तिथून दिसणारा हा राणीमहल। धन्यवाद।